नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आपली आतुरता होती आता इतके दिवसाची, आपण जो वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या दृष्टीने उद्यापासून आपले 10वी बोर्डचे 2024 मार्चच्या अनुषंगाने आपले पेपर सुरू झालेले आहेत। तर आता उद्या जात असताना लास्ट पॉइंटला आपलं नियोजन कशा प्रकारचं असलं पाहिजे, आपण नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी करायला नको आहेत याचा व्यवस्थित आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर बघा, जे पहिला पॉइंट आहे, तुम्ही काही पॉइंट सांगतोय तुम्हाला, तर तुम्हाला परीक्षेसाठी जात असताना उद्या 1 मार्च 2024 तुमचा मराठीचा पहिला पेपर आहे। जर तुम्ही कोणते तुमचं मीडियम जर असेल, सेमी मीडियम असेल किंवा तुमचं मराठी मीडियम असेल, जवळपास बऱ्याच जणांचं असतं, तर त्यांच्यासाठी पहिला पेपर आपला उद्याचा जो असणार आहे 1 तारखेला तो मराठीचा पेपर असणार आहे। मराठीच्या पेपरला जात असताना आपण सगळ्यात महत्त्वाची जात असताना काळजी कोणती घ्यायची आहे, तर आपल्याला आपला जो पेपरचा टायमिंग आहे तो 11 ते किती आहे, 1 आहे। म्हणजे निश्चितच अर्धा ते 1 तास आपण त्या पेपरच्या अगोदर आपण अर्धा ते 1 तास तुम्ही पेपरच्या सेंटर जो आहे तुमचं त्या सेंटरवर जाणं गरजेचं आहे। कारण आपला पहिला पेपर आहे, आपला नंबर कुठं आहे, कोणत्या हॉलमध्ये आलेला आहे, हे सगळं व्यवस्थित बघून आपण त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे। कारण ऐन वेळेस जर तुम्ही उशीर केलात तर तुमच्या त्याचा प्रभाव जो असणार आहे तुमच्या पेपरवर पडू शकतो। त्याच्यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे, तर अगदी टाइम कमी असताना तुम्ही तिथं पेपरच्या सेंटरवर जाणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला पेपरला जात असताना साहित्य कोणकोणतं घेऊन जायचं आहे, तुमच्याकडे कमीत कमी 2 पेन्स असल्या पाहिजेत, त्याच पद्धतीनं तुमच्याकडे त्या बॉल पेन असल्या पण पाहिजेत, किंवा तुम्ही ते पेन कोणत्या घ्यायच्या, जे रेग्युलर आपण यूज करतो त्या पेन्स वापर करायचे आहेत, नवीन पेनचा पण वापर करायचा नाही। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे पाण्याची बॉटल असली पाहिजे। त्याच पद्धतीनं तुमच्याकडे स्वतःजवळ तुमचं हॉल तिकीट असणं खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर कधी कधी गडबडीमध्ये काय होतं, तर हॉल तिकीट आपलं घरी राहतं आणि ऐन वेळी तुम्ही परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की आपलं हॉल तिकीट विसरलेलं आहे। अशी तारंबळ तुमची उडू नये याच्यासाठी आपण हे सगळं साहित्य आता सध्या म्हणजे आजच संध्याकाळी आपल्याला काय करायचं, हे सगळं आपलं तयार करून ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याकडे पॅड असलं पाहिजे व्यवस्थित सगळं। त्याच पद्धतीनं तुम्हाला कंपास पण सोबत घेऊन जायचं आहे, पेन्सिल असली पाहिजे, त्याच्यामध्ये रबर असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी। हे झालं तुम्हाला साहित्य कोणकोणतं घेऊन जायचं आहे। त्याच पद्धतीनं आता तुम्हाला नवीन कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाही, नवीन काहीही वाचायचं नाही। आतापर्यंत आपण वर्षभर खूप अभ्यास केलेला आहे आणि तेच तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे 100% स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्ही आता घाबरून जाण्यासारखं काही नाही, जे तुम्ही अभ्यास केलात वर्षभर त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीही येणार नाही। पण त्याच्यामुळे तुम्हाला नवीन कोणता टॉपिक तुम्ही नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका। येत नसेल का नाही, तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत, तुम्ही ऑप्शन मधला प्रश्न सोडवा किंवा उद्याच्या उद्या बघता येईल, काहीही करता येईल, परंतु आपल्याला नवीन कुठल्याही गोष्टी आता वाचायच्या नाहीत, फुल स्टॉप द्यायचा वाचण्यासाठी। परत आपला तिसरा पॉइंट आहे, पेपर सोडवत असताना काय करावे आणि काय करू नये। आता पेपर सोडवत असताना प्रश्न पहिला असेल, प्रश्न दुसरा असेल, प्रश्न तिसरा असेल, असं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला प्रश्न असतात। ज्यावेळेस तुम्हाला पेपर तुमच्या हातामध्ये पडणार आहे त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला जे काही व्यवस्थित आन्सर शीट असते त्या आन्सर शीटवर तुम्हाला सेंटरचा कोड टाकायचा आहे, वरच्या बाजूला 4 डिजिटचा। त्याच्या खाली तुम्हाला त्या होलोक्राफ्ट स्टिकर जे असणार आहे त्या स्टिकरच्या खालच्या बाजू म्हणजे वर चिटकवलं जाणार आहे, त्याच्या खाली जे तुमचा कंटेंट असणार आहे तो कोणता असतो, तुमचा सीट नंबर अगदी व्यवस्थित टाकायचा आहे। त्याच पद्धतीनं ते वर्ड मध्ये आणि तुमचा जो काही नंबर मध्ये आहे या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, त्या दिलेल्या स्पेसिफिक जागेमध्येच लिहायचं आहे। त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमची साईन जिथं सिग्नेचर आहे, तुमची स्टुडंट कॅन्डिडेट सिग्नेचर आहे, तिथं तुम्हाला साईन पण करायची आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली इन्व्हिजिलेटरची साईन असते, ती साईन ते करतील। हे सगळं व्यवस्थित केल्यानंतर खालच्या साईडला अजून एक बॉक्स असतो, तिथं असतो तुमची पेपर असणार आहे। त्या पेपरवर तुम्हाला जो काही कोणता सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट लिहायचा आहे, डेट लिहायची आहे, पेपरचा जो काही क्रमांक असणार आहे तो क्रमांक तुम्हाला डॅश करायचा आहे। त्याच पद्धतीनं तुम्हाला तिथे अजून एक महत्त्वाचा पॉइंट असतो, तो म्हणजे असतो लँग्वेज, बरोबर। आन्सर म्हणजे लिहिण्याची आपली काही लँग्वेज जी असणार आहे तिथं लिहायचं आपल्याला मराठी बाय डिफॉल्ट। जे मराठी मीडियमला असणार आहेत विद्यार्थी ते सगळ्याच उद्याचा पेपर धरून इव्हन हिंदी, इंग्रजी, मॅथ असेल, सायन्स असेल, सोशल सायन्स असेल, या सगळ्या विषयासाठी ते लिहिणार आहेत मराठीच। आणि जे सेमी साठी जे विद्यार्थी आहेत त्या सेमीच्या विद्यार्थ्यांना तिथं म्हणजे सगळ्या विषयासाठी तुम्हाला मराठीच लँग्वेज लिहायची आहे, फक्त 2 विषयासाठी तुम्हाला इंग्लिश लिहायचं आहे, ते म्हणजे असेल तुमचं मॅथ आणि ते असेल दुसरं म्हणजे सायन्स, हे सेमीसाठी असेल। आणि बाकीचे जे मराठी मीडियमचे आहेत त्यांच्यासाठी ओव्हरऑल सगळ्याच विषयासाठी कोणता लिहायचं, तुम्हाला आन्सर लिहिण्याची जी भाषा असणार आहे ती मराठी लिहायची आहे।
बरेच जण तिथे इंग्लिशचा पेपर असेल तर इंग्लिशची भाषा लिहित असतात, असं नाही करायचं. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. परत आता या पेपरचा जो वरचा पार्ट होणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल तुम्हाला आन्सर शीट आणि ज्यावेळेस क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये पडतो त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीनं प्रश्न पहिल्यापासून प्रश्न शेवटच्या प्रश्नापर्यंत नेमकं किती अगदी फास्ट जलद गतीनं आपल्याला आपला आन्सर म्हणजे जी काही क्वेश्चन पेपर आहे, बुकलेट असणार आहे, क्वेश्चन बुकलेट, ती व्यवस्थित पडताळून पाहिजे आहे. कशा पद्धतीनं आहेत, सगळे क्वेश्चन्स आहेत का त्याच्यामध्ये, प्रिंट आहेत का व्यवस्थित, मध्ये कुठं फाटलेला वगैरे आहे का, या सगळ्या गोष्टी पडताळून आपण बघितल्या पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यातले क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही थोडंफार वाचण्याचं फास्टमध्ये बघायचं आहे. 5-10 मिनिटामध्ये 10-15 मिनिट, एक 10 मिनिट गेले तर आपले चालतील, पण पेपर आपला जो असणार आहे बुकलेट तो व्यवस्थित बघणं आपलं काम आहे. कारण त्यातला जो कंटेंट आहे, कोणता प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हे तुम्हाला जवळपास तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल, हे तुम्हाला कळेल कोणत्या प्रकारचा पेपर आहे. त्याच्यानंतर आपण लिहायचा प्रश्न पहिल्या पेजवर आपला प्रश्न पहिला लिहिल्यानंतर ते क्रमानं सोडवत जायचं आहे. काही जणांची अशी अडचण असते की मला प्रश्न 5वा जमतो, मी पहिल्यांदा प्रश्न 5वा लिहितो असं म्हणतात. हरकत नाही, तुम्ही 5वाही प्रश्न लिहिलात तरी हरकत नाही, तुम्ही लिहू शकता. पण अडचण इथं आहे की आपण स्टार्टिंग जी आहे ती पहिल्या प्रश्नापासून केलेली कधीही चांगली असते. येत नसेल तर तिथं तुम्ही लाईन मारून द्या, परंतु क्वेश्चन नंबर फर्स्ट नंबर लिहा तिथं पहिल्या पेजवर. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला सेकंड नंबर त्याला थोडा जागा सोडून दिला तर तुम्हाला कळतं आता कोणत्या क्वेश्चनसाठी प्रश्न पहिल्यासाठी किती जागा लागते, प्रश्न दुसऱ्यासाठी किती त्याचं आन्सर असू शकतं, त्याच्यासाठी लाईन किती सोडावं लागतात. हे प्रश्न पहिल्यासाठी सांगतोय मी तुम्हाला, कारण प्रश्न पहिल्यामध्ये पहिल्या पेजवर पहिला क्वेश्चन येणं तुमचं कंपल्सरी आहे. असं काय, पण हे लिहिलात की त्याचा म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रभाव पडत असतो. त्याच पद्धतीनं तुम्हाला मग पुढे ज्या वेळेस गेलात तुम्ही तर ज्या पद्धतीने प्रश्न जमतात त्या पद्धतीने सोडवलात तरी काही हरकत नाही, परंतु जवळपास तुम्ही काळजी घेतली पाहिजे की ते तुमचे क्वेश्चन जे आहेत ते कसे असले पाहिजे, सिक्वेन्सनुसार. प्रश्न पहिला वरती, त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, अशा पद्धतीने. आणि शेवटी जे राहिलेले प्रश्न आहेत ते डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन नंबर टाकून लिहू शकता. त्याच पद्धतीनं जो नवीन क्वेश्चन येणार आहे तुमचा तो नवीन पेजवर तुम्ही लिहायचा आहे. हे पण तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्हाला सोडवायचं आहे. या प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. त्याचबरोबर हे सगळं तुम्हाला मी म्हटलं, हे पेपर सोडवत असताना काय करावं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन हा पेपर सोडवत असताना काय करायचं नाही. अजिबात पेपरच्या आता उद्या जात असताना, उद्या असेल किंवा आज असेल किंवा पेपर सोडवत असताना असेल, ह्या सगळ्या फेजमध्ये तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही. कारण आपणाला बिंदास्त जायचंय. तुम्ही जेवढं कॉन्फिडंट असाल तेवढा तुमचा पेपर सोपा जाणार आहे. आपला जो पेपर असणार आहे तो अगदी सोपाच असणार आहे. का सोपा असणार आहे? कारण आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पेपर उद्याचा सोपाच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करण्याची गरज नाही, घाबरायची गरज नाही. माझ्या बाजूला कोण असेल, माझ्या पुढे कोण असेल, कॉपी चलेल का नाही याची अजिबात काळजी करायची नाही. तुम्हाला आवश्यकता नाही कॉपी करण्याची, कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केलात. स्वतःवर विश्वास ठेवा, 100% तुम्हाला म्हणजे मार्क्स तर मिळणार आहेत, पेपर पण सोपा जाणारच आहे. कळालं तुम्हाला हे काय आहे? तिसरा पॉईंट लक्षात आलं असेल. चौथ्या पॉईंटकडे जाऊयात आपण. चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये, पण स्वतःवर विश्वास ठेवा. अफवा असतात बऱ्याच वेळेस की पेन संपले की तिथे इन्व्हिजिलेटरची साईन घ्यावी लागते. बऱ्याच साऱ्या अफवा असतात की मध्येच कोणतर म्हणजे कॉपी आपल्याला आणून देईल, या सेंटरवर खूप कॉपी चालते. बऱ्याच अफवा असतात की हे असं केलं तर हे होतं, काहीही सांगतात. त्याच्यामुळे अजिबात कुणाला सल्ला विचारायचा नाही. उद्या त्याचा प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव येणारच आहे पेपर सोडवत असताना कशा प्रकारचं असतं. म्हणून काहीही पॅनिक होण्याची गरज नाही छोट्या छोट्या गोष्टीला. म्हणून डोकं आपलं शांत ठेवलं पाहिजे. तुम्ही जेवढं शांत डोक्यानं जाल तेवढा तुमचा रिझल्ट किंवा तुमचे मार्क्स वाढण्यामध्ये त्याची मदत होणार आहे. परत आहे पुढचा पॉईंट आहे, तोही महत्वाचा आहे. उद्याचा जो पेपर आहे तो अगदी सोपाच असणार आहे. त्याचं कारण आहे, कारण तुम्ही वर्षभर केलेला त्याचा अभ्यास आहे. म्हणून अजिबात चिंता करण्याची गरज नाही. मग मी तुम्हाला आता या लेक्चरमध्ये काय काय सांगितलं बघा. जे काही गोष्टी सांगितल्यात महत्वाच्या त्या व्यवस्थित तुम्हाला लक्षात आलेल्या असतील. आता एक सगळ्यात महत्वाचं अजून काही इन्स्ट्रक्शन्स असते. आपण आजपर्यंत जर वाचलं नसेल, तुमच्याकडे हॉल तिकीट आता सगळ्यांना अवेलेबल झालं असेल, तुमच्या स्वतःजवळ असेल, आज बघा ते काढून. त्याच्यावर काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याच्यावर सूचना कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. पेपर कधी दिला जातो, बेल कधी वाजली जाते, शेवटी तुम्हाला ते तुमचे जे काही सप्लिमेंट आहेत, पुरवणे आहेत त्या एकत्रितरित्या बांधायचे असतात. ह्या सगळ्याची तुम्हाला व्यवस्थित काय करायचे आहे, तिथं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत.
याच पद्धतीचा त्या इन्स्ट्रक्शनशी संबंधित म्हणजे हॉल तिकीट संबंधित आपण पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तेही तुम्ही व्यवस्थित बघा. एक 10-15 मिनिटाचाच व्हिडिओ आहे तोही. त्याच्यामध्येही मी अगदी व्यवस्थित हॉल तिकीट मध्ये काय काय असणार आहे, आपण जे आपलं हॉल तिकीट आहे ते व्हेरीफाय करून परीक्षा सेंटरवर जाणं तुमचं काम आहे. कारण एखाद्या वेळेस बऱ्याच वेळेस चूक असू शकतं, तुमची साईन वेगळी असू शकते किंवा तुमच्या ह्याच्यावर फोटो वेगळा असू शकतो. अजूनही टाइम आहे. तसं काय असेल तर तुम्ही उद्या तुमच्या जे काही शाळा आहे तुमच्या शाळेमध्ये तुमच्या प्रिन्सिपलशी जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगू शकतात आणि तुम्हाला अडथळा जो येणार आहे त्याच्यापासून तुम्हाला म्हणजे फायदा होणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असतील. म्हणजे या व्हिडिओचा सगळा सार जो आहे ती तुम्हाला मी एका शब्दातच सांगेन. हे सगळे या बनवण्याचं पाठीमागचं कारणच असं आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मला मेसेज वगैरे आले की सर आम्ही असं करायचं का, पेपरमध्ये काय करून जायचं किंवा काय करायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळं मला तुम्हाला हे लेक्चर्स घेऊन यावं लागलं. याचा तुम्हाला व्यवस्थित परत एकदा सांगतो की आपण अजिबात पॅनिक व्हायचं नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. उद्या पेपरला पण जात असताना अगोदर 1 तासभर जाऊन सेंटरवर गप्पा मारत किंवा कुठंतरी एकाला कुणाला काहीतरी टार्गेट करून त्याला काही करत बसण्याच्या ऐवजी शांत डोक्यानं तुम्हाला पेपर मध्ये जात असताना देखील तुमचं माइंड जे आहे ते एकदम शांत असलं पाहिजे. शांत डोक्यानं जायचंय, व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे आणि व्यवस्थित पेपर जर तुम्ही शांत डोक्यानं सोडवलात तर निश्चित 100% तुम्हाला जे मार्क्स असणार आहेत ते चांगल्याच पद्धतीने मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो पेपर आहे तो तुमचा पेपर आउट ऑफ सोडवून यायचा आहे. सगळेच क्वेश्चन्स तुम्हाला सोडवून यायचे आहेत, याची काळजी तुम्ही पुरेपूर घ्यायची आहे. लक्षात येतं? तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल, सगळी कोणती काळजी घ्यायची आहे हे लक्षात आलेलं असेल तर आपण इथं आज थांबूयात.